खपले वाटत. असं कसं हो झालं? माझी फी पण बाकी होती. नातेवाईकांना बोलवायला पाहिजे. कोण आहे? जिवंत आहेत. मी लायब्ररीवाला सारंग. असं खाली काय करताय? वर झोपा ना. या वर या या. मी झोपलो नव्हतो. मग याला शवासन म्हणतात. या नानासाहेबांना शिकवत होतो. कळलं का नानासाहेब? कळलं. असं अगदी मुर्द्यासारखं पडून राहायचं. कळलं, आता चूक होणार नाही. नाही या येतो मी. मी पण निघतो. तू थांब. त्यांना सोबती पाहिजे ना. कुठे निघालास? हं? तुला योगासन येतात का? नाही अजून योग नाही आला. मग बैस इथं. कशाला? बैस. पण नाही तर तुझी लायब्ररी बंद करून टाकीन. नाही तसं काय. लायब्ररी चालवायची म्हणजे रोज हातापायचा उपयोग करावा लागतो. तीच मोडली म्हणजे बोंब. बैस. हं? आहे बघ, हे असं पद्मासन घाल. नाही पद्मासन ठीक आहे, पण मला माझी लायब्ररी चालवायची आहे नाही का. माझ्यासारखे हातपाय आहेत, मोडतील पण वाकणार नाहीत. मग माझंही तत्व आहे. मोडले तरी चालतील पण पाय वाकलेच पाहिजे. ठीक आहे पण नाही वाकणार. काय का नाही वाकणार? काय करताय? हातात पाय काढून देताय का काय? बापूसाहेब मी तुमच्या पाया पडतो. अहो तर लायब्ररीची फी देऊ नका, पण माझ्या पायाला अपाय करू नका. त्याच्यावरही उपाय आहे माझ्याकडे. उपाय आहे. तुम्हाला आजकालच्या तरुणांना योगासनं करायला नको. नको. आमची कार्ती ही तसलीच त्यातली योगासन